हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता। या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या राजकारणात आज मोठी हालचाल पाहायला मिळाली। तहसील कार्यालय परिसरात सकाळपासूनच विविध पक्षांच्या आणि गटांच्या उमेदवारांची गर्दी झाली होती। अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन केले। या निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते आमदार राहुल प्रकाश आवाडे यांच्या कन्या सानिका राहुल आवाडे यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जाने। सानिका आवाडे यांनी आज तहसील कार्यालयात जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला अर्ज दाखल केला। ढोल ताशांच्या गजरात घोषणा देत आणि समर्थकांच्या मोठ्या उपस्थितीत हा अर्ज दाखल करण्यात आला। त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि राजकीय वातावरणाचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी आमदार राहुल प्रकाश आवाडे स्वतः उपस्थित होते। त्यांच्यासोबत माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हजारो समर्थकांनी तहसील कार्यालय परिसरात गर्दी केली होती। त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचा देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सानिका आवाडे यांच्या उमेदवारीमुळे हातकणंगले तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे। नव्या चेहऱ्याच्या रूपात सानिका आवाडे यांची एंट्री झाल्याने तरुण मतदारांमध्येही उत्सुकता निर्माण झाली आहे। दरम्यान आज शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केल्याने तहसील कार्यालय परिसरात दिवसभर गडबड आणि उत्साहाचे वातावरण होते। येत्या काही दिवसात उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे।